हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. तर मी आहे वृषाली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग माझा हा चौथा व्लॉग असणार आहे. तर इथे मी देवपूजा करते. सॉरी बट आमची लाईट गेली आहे त्याच्यामुळे बघूया आता लाईट कधी येते ते. सध्या तर खूप काळोख काळोख वाटत आहे. बघूया किती आज शूट करता येते ते मला आता. तर इथे पूजा वगैरे माझी झाली आहे आणि ही दोघं बघा कशी उजेडामध्ये बसलेली आहेत. दरवाजामध्ये बसायला यांना खूप आवडतं तिथे. कारण बाहेरचं सगळं वातावरण छान, गाड्या वगैरे जाता येताना त्यांना दिसतात, म्हणून ते इथेच जास्त करून असतात. तर लाईट जायच्या आधी मी इथे मशीन वगैरे लावून घेतली होती, कारण आधीच सांगितलं होतं त्यांनी, की या टायमिंगला लाईट जाणार आहे म्हणून. मग उशीर नको व्हायला म्हणून मी आधीच मशीन वगैरे लावून घेतली आणि ते झालीसुद्धा मशीन लाईट जायच्या आधी. तर इथे मी मशीनमधून कपडे वगैरे काढलेत मी आता आणि ते वाळत घालते उन्हाला. कारण एकदा ऊन गेला की मग कपडे सुकत नाही. ऊन आहे तोपर्यंत कपडे सुकून जातील. थंडी जास्त असल्या कारणामुळे ऊन वगैरे लवकर निघून जातं. त्याच्यामुळे मग मला लवकर इथेच कपडे सुकत लावावे लागतात. आणि तसंही इथे दिवसभर इतकी थंडी असते, की दिवसभर मग स्वेटर घालून राहावं लागतं आणि लहान मुलांचे आणि जास्त जाड कपडे असतात. त्याच्यामुळे मग थोडंसं लवकर आवरून घ्यायला लागते इथे. माझ्या घराच्या समोरची जी सिनेरी आहे, तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे देखील तुम्ही कमेंटवर सांगा. हे मी त्या दिवशी घेतलेले प्लांट्स आहेत आणि आता दूध वगैरे आलेले आहे त्याच्यामुळे ते तापवून ठेवते मी जरा. थोडासा लेटच झाला होता. संकष्टी असल्या कारणाने इथे दुपारीसुद्धा मी चहा घेते कारण थंडी इतकी आहे आणि त्यात उपवास आहे त्याच्यामुळे चहा तर पाहिजेच असते. तर इथे मी चार्जिंगचा बल्ब लावलेला आहे आणि त्याच्यावर जेवढं काम होईल किचनमधलं तेवढं मी पटापट आता आवरून घेते. कारण लाईट कधी येईल याचा पत्ता नाही आहे. त्याच्यामुळे जेवण वगैरे पण बनवायचं आहे आणि आज त्याच्यामध्ये संकष्टी आहे. मग जरा व्यवस्थित नैवेद्याचं वगैरे जेवण आहे. त्याच्यामुळे मग चार्जिंगचा बल्ब लावून ठेवलेला आहे मी आणि जास्त करून इथे लाईट जात नाही त्याच्यामुळे काही मला एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण आज खूप दिवसाने लाईट गेली आहे. आणि तसं त्यांनी सांगितलं होतं, टायमिंग दिला होता, की या टायमिंगला जाणार आहे आणि या टायमिंगला येणार आहे. पण थोडीशी लेट गेली त्याच्यामुळे आता लेटच येईल. म्हणून म्हटलं आता आवरून घेऊया पटापट आपलं काम जे काही आहे ते.
तर घरामध्ये जास्त थंडी वाटत होती म्हणून मग बाहेर आलो जरा उन्हामध्ये बसू. पण ऊन पण इतकं कोवळं आलं होतं जसं आपल्याला 8 वाजता सकाळी मॉर्निंगला असतं ना, तसं ऊन इथे आता 3-3:30च्या टायमिंगला आलं होतं आणि हे आमचं बगीचा आहे छोटासा. त्याच्यावर थोडी-थोडीशी भाजी आली आहे, फुलं वगैरे आलेली आहेत आणि असं छोटंसं गार्डन आहे. तर ही इथे खूप मस्ती करत होती. लाईट येण्याची वाट बघत होती म्हणून त्यांना कसंबसं मी रमवायचा प्रयत्न करत होते. गाडीवर दोघं बसली आहेत आणि मस्ती करतायत. तर बघा आता हे 5-5:30 वाजलेत. ऊन तर सरलाच आहे. पण थंडी पण इतकी पडली आहे, धुकं पडायला सुरू झाली आहे. आणि इकडे मी आता कपड्यांच्या घड्या वगैरे घालत होते. तेवढ्यात मान्विक वगैरे खूप मस्ती करत होते. तो म्हणत होता, "मम्मी मला पण यायचंय त्याच्यामध्ये." आणि चिऊ देखील मी घड्या घालत होती आणि ही दोघं पण घड्या आहेत त्या विस्कडत होते. ती सारखी येऊन माझ्या कपड्यांवरच तिथे येऊन बसत होती, खेळत होती आणि माझ्यासोबत मस्ती करत होती. खूप मस्ती करायला आवडतं तिला. बघा कशी लाथा वगैरे मारते. मुद्दाम करत होती सगळं. इथे 5-5:30 च्या दरम्यान लाईट आली होती आणि मग त्याच्यानंतर चहा वगैरे झालं सगळं आणि आता दिवाबत्ती वगैरे करून घेते आहे मी. तर चला मग इथे हा व्लॉग मी आता संपवते. तुम्हाला कसा वाटला माझा हा व्लॉग हा मला कमेंटद्वारे नक्की कळवा.